आणि आम्हा सर्वांस वाटते की जोपर्यंत चंद्र सूर्य नक्षत्र ग्रह तारे पृथ्वी जिवंत आहे तोपर्यंत आमचा हिंदू धर्म सनातन धर्म असाच तेवत राहावा। या मृत्यू लोकेमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक धर्मातल्या मानवाला एक आदर्श मार्गदर्शन करून म्हणून टिकत राहावा। आणि राजे इतिहासामध्ये राम आणि कृष्णानंतर राजे तुमचंच नाव तेवढ्या आदराने आणि उच्चतेने घेतलं जातं। राजे तुमच्या आधीही राजे महाराजे अनेक होऊन गेले, पण का कोणास ठाऊक राजे एखाद्या राजाकडे क्षेत्रफळ जरी मोठं नसलं तरी चालेल, एखाद्या राजाकडे संपत्ती वैभव खूप मोठं नसलं तरी चालेल, परंतु राजे राजाचं असावं ते चरित्र। आणि राजे अगदी 10 दिशानं प्रत्येक अँगलला जर पाहिलं, प्रत्येक बाजूने तुम्हाला पाहिलं राजे, आजही आम्हाला तुमचं चरित्र त्याच उंचीचं वाटतं। राजे तुमच्याकडे पती म्हणून पाहिलं तरी तुम्ही उत्कृष्ट दिसता, राजे तुम्ही बंधू म्हणून पाहिलं तरीही तुम्ही उत्कृष्टच आहात। राजे तुम्ही एक मित्र म्हणून पाहिलं तरी त्याच उंचीचे आहात। राजे तुमच्याकडे राजे म्हणून पाहिलं तरी राजे तुम्ही त्याच उंचीचे आहात। राजे तुमच्याकडे एक भारत मातेचा सेवक म्हणून पाहिलं तरी राजे तुम्ही त्याच उंचीचे आहात। राजे तुमच्याकडे एक बाप म्हणून पाहिलं तरी तुम्ही त्याच उंचीचे आहात। राजे तुमच्याकडे मामा म्हणून पाहिलं तरीही तुम्ही त्याच उंचीचे आहात। राजे आजोबा म्हणून पाहिलं तरी तुम्ही त्याच उंचीचे आहात। राजे जगात असं नातं नाही की त्या नात्यानं तुमच्याकडे पाहावं आणि तुमची तसुभरे आम्हाला चूक नजरेत यावी। राजे आज आम्ही भाग्य समजतो आमचं की राजे तुम्ही ज्या मातीमध्ये जन्माला आलात राजे त्याच मातीमध्ये आम्हा पामरांचा जन्म झाला, आमच्यासारख्या मोडक्या तोडक्या सेवकांचा जन्म झाला, आम्ही आमचं प्रारब्ध मानतो। आणि राजे नुसतं या मायभूमीत जन्म झाला म्हणून भाग्य नाही, तर आमच्यासारखे वेडे तर म्हणतात राजे तुमच्या विचारांचा जागर, तुमच्या विचारांची सेवा करण्याची आम्हाला या स्टेजवरती जागा मिळाली, भाग्य मिळाले। राजे भरून पावले, राजे आमचे आयुष्य भरून पावले। यापेक्षा वेगळा सोनेरी क्षण आम्हाला आयुष्यात अजून नकोही आहे। राजे तुमच्या दरबारामध्ये जर एखादा भिकारी आला, एखादा कोणीही मागण्यासाठी आला, तर राजे तुम्ही त्यांच्या उंजळीमध्ये एवढं भरभरून टाकायचा की तो भीक मागणारा भिकारी सुद्धा अरबपती करोडपती लखपती होऊन जायचा। राजा तुमच्या दरबारात आल्यानंतर तुम्ही त्याच्या जर जोडीमध्ये एखादं टाकलंच धन, तर राजे त्याचं आयुष्य बदलून जायचं, त्याला पुन्हा भीक मागायची गरज कधी लागतच नसायची। अगदी तसंच आहे राजे। आज आमच्यासारखे पामर राजे तुमच्या विचारांचा जागर घालण्याचा प्रयत्न करतात। राजे यानंतर अजून तुमच्याकडे काही मागण्याची अजून आमची इच्छाच राहिली नाही। अगदी जो जे वांछील तो ते लावो प्राणे जात। राजे आज आपण आम्हास एवढे भरभरून दिले, एका वाक्यात सांगू राजे, आम्ही सनातन धर्मीय आहोत, आम्ही हिंदू आहोत म्हणून छाती ठोकून जगाला छाती बडवत सांगण्याचा हक्क आणि अधिकार दिला। त्यापेक्षा राजे अजून आम्हाला अजून काय हवं तुमच्याकडून? राजे एक विनंती करू का तुम्हाला? राजे एक ऐकाल? ऐकाच राजा, तुमच्या या सेवकाचा ऐकाच। राजे भले या क्षणाला तुम्ही या ब्रह्मांडामध्ये राजे कुठेही असाल, राजा तुमच्या विचारांचं आख्यान आम्ही इथे मोडकं तोडकं मांडायचा प्रयत्न करतो आहोत। राजे या मृत्यू लोकात नाही, या तिन्ही लोकांमध्ये या क्षणाला राजे आपण कुठेही असाल, राजे आपण यावा आणि या अकोट गावातील या आपल्या सिंहासनावरती राजे आपण विराजमान हो। आइए महाराज आइए, और आप आपके सिंहासन पर विराजिए।